नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आज मला किती ब्लाऊज शिवायचे। तर हे बघा, हे जे आहे तर मग हे अस्तरची ब्लाऊज आहे। तर ह्या ब्लाऊजची अजून मी कटिंग पण केलेली नाही आहे। तर आता ही ब्लाऊज मला कट करून शिवायची आहे। तर हे बघा, अस्तरचे आहे ही ब्लाऊज। तर अस्तरमध्ये 3 ब्लाऊज आहे, त्याचे अस्तर वगैरे आणलेले आहे। तर हे 3 ब्लाऊज अजून कट करायचे मला आणि कट करून हे ब्लाऊज शिवायचे आहे। तर त्याच्यासाठी हे 3 ब्लाऊज आहे आणि हे पण 2 ब्लाऊज आहे बघा, हे कट केलेले आहे। तर आता मी अगोदर यांना शिवायला घेते। हे जे कट केलेले आहे हे शिवून झाल्यानंतर मग हे 3 ब्लाऊज जे आहे हे कट करायचे मला आणि कट करून शिवायचे आहे। आता वाजलेले आहे 11:30। तर आता 11:30 वाजलेले आहे आणि मी आता हे ब्लाऊज शिवायला घेतलेले आहे। तर याच्यामधला माझा एक ब्लाऊज जो आहे तो शिवून पण झालेला आहे। तर हा ब्लाऊज सिंपलच होता, म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा। तर हा ब्लाऊज माझा शिवून रेडी झालेला आहे। रेडी नाही झालेला अजून हुक वगैरे बसवायचे राहिलेले, हात शिलाई पण करायची राहिलेली आहे। तर हा बिना अस्तरचा ब्लाऊज होता आणि याचा कपडा जो आहे ना तर तो हे होता, चिकनमध्ये कपडा होता याचा। त्याच्यामुळं काय होतं, शिवायला थोडंसं अशी फिनिशिंग वगैरे अशी ब्लाऊजची व्यवस्थित फिनिशिंग येत नाही आहे। तर त्याची म्हणजे हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि हा पण आता त्याच कपड्यामध्ये आहे, चिकनमध्येच आहे हा ब्लाऊज पण। म्हणजे पायपिंग वगैरे करायला याची ह्या कपड्याची पायपिंग वगैरे व्यवस्थित येत नाही, म्हणजे एकसारखी पायपिंग येत नाही आहे। आणि जर पायपिंगच लागत असेल तर मग दुसरा कपडा जरी आपण यूज केला तर मग दुसरा कपडा पण मॅचिंग भेटायला पाहिजे आपल्याकडं, की ह्याच कलरमध्ये तो कपडा पण मॅचिंग पाहिजे तरच ते व्यवस्थित वाटतो। आणि नाहीतर मग अशी मी याला काय केलेलं आहे, चौकोनी गळा घेतला आहे आणि बॅक साईडला अशी त्याची पट्टीमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे। त्याला हात शिलाई वगैरे नाही करणार, कारण मी त्याला 2 अशा वरतून अशा दाबटिपा टाकलेल्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला हात शिलाईची काही गरज नाही आहे। हा जो ब्लाऊज आहे तर हा पण डिझाईनमध्ये शिवायचा आहे हा ब्लाऊज पण। आता हे जे 3 ब्लाऊज आहे तर अजून हे कट करायचे मला आणि कट करून हे ब्लाऊज शिवायचे आहे। तर हे ब्लाऊज जे आहे ना तर हे पण डिझाईनमध्येच आहे। तिन्ही ब्लाऊजला डिझाईन बनवायची आहे। याला पण डिझाईन बनवायची म्हणले की डिझाईनला खूप वेळ जातो, कारण एक ब्लाऊज बिना अस्तरचा शिवायचा असला तर 1 तास लागतो आणि जर का डिझाईन करायची असली तर 1.5 तास पण लागते, काही ब्लाऊजला 2 तास पण लागून जाते, कारण डिझाईननुसार आहे की तुम्हाला कसं डिझाईन बनवायचं ते। तर आता या तिन्ही पण ब्लाऊजला मला डिझाईन करायचं आणि हा कट केलेला आहे तर याच्यावर पण डिझाईन बनवायची आहे। तर हे 4 ब्लाऊज जे आहे तर हे डिझाईनचे शिवायचे आहे आणि हे जे 2 आहे तर हे सिंपलच आहे, म्हणजे साधेच ब्लाऊज आहे, याला काही हे नाही आहे। पण याला हात शिलाई वगैरे करायची आहे, कारण हे चिकनच्या कपड्यामधली ब्लाऊज आहे हे। तर आता चला, आता करते मी आता ही ब्लाऊज कट करते आणि कट करून लगेच ही ब्लाऊज शिवायला घेते। तर ह्या ब्लाऊजच्या वरती कशी डिझाईन बनवली तर त्याचे व्हिडिओ मी बनवणं ते व्हिडिओ येतीलच तुम्हाला चॅनलवरती बघायला, की मी याच्यावरती कशी डिझाईन बनवली, काय बनवली ते। तर चला, आता मी हे ब्लाऊज कट करून घेते। तर चला, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।